कोकणातल्या आंबेत घाटातला हा थरार तुम्हाला माहीत आहे का? मंडणगड तालुक्यात राहणाऱ्या रोहिणी जाधव आणि तिच्या कुटुंबासोबत घडलेली ही थरारक घटना. काही कारणास्तव रोहिणी आणि तिचं कुटुंब भर रात्री मंडणगडहून मुंबईच्या दिशेने रवाना झालं. मंडणगडहून आंबेडचा घाट 30 मिनिटांच्या अंतरावर असेल. बघता बघता गाडी आंबेडचं पूल पार करते. रत्नागिरीच्या हद्दीतून निघून गाडी रायगड जिल्ह्याच्या मातीत पोहोचते. पुढे अंधाराचा थरार सुरू होतो. कोकणातील रात्र तर प्रत्येक कोकणी माणसाला ठाऊक असेलच. आंबेत गाव सोडलं की आंबेतचा घाट सुरू होतं. नागमोडी वळणांनी भरलेल्या या घाटात गाडी पाऊल ठेवते. घाटाच्या वर गाडी पोहोचताच रोहिणीच्या भावाला, जो ड्रायव्हर होता, आणि तिच्या नवऱ्याला आणि स्वतः रोहिणीला रस्त्याच्या शेजारी दूरवर एक कुटुंब उभं दिसतं. प्रचंड काळोख. एक बाजू घनदाट झाडांनी वेढलेली तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. मध्यरात्रीचे जवळजवळ 1:30 वाजले आहेत आणि हे कुटुंब इतक्या घनदाट जंगलात, तेही घाटाच्या माथ्यावर, जे गावापासून खूपच लांब आहे. इथे नक्की काय करत आहेत असा प्रश्न यांच्या मनात आला. पण काळ वेळ ठीक वाटत नव्हती. आपल्यासोबत आपली 1.5 वर्षांची लेक आहे. त्यामुळे रोहिणी तिच्या भावाला म्हणजे सुदेशला म्हणते, गाडी थांबवू नकोस, मला हे काही ठीक वाटत नाही. तिच्या सांगण्यावरून त्यानेही गाडी थांबवली नाही. रस्त्याच्या शेजारी लिफ्ट मागणारे ते कुटुंब मागे टाकून गाडी सुसाट पुढे गेली. मिनिटाभरातच पुन्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तेच कुटुंब, तेच गाडीला हात करत असताना त्या गाडीत बसलेल्या लोकांना दिसून आलं. यावेळी त्यांना तर विश्वासच बसतो की ही पांढऱ्या केसांची म्हातारी, तिचा मुलगा, तिची सून आणि तिची नातवंड काही साधीसुधी माणसं नसून या घाटात भटकणारी भूतं आहेत. ड्रायव्हर सुदेश हे प्रसंग पाहून घाबरतो. पण रोहिणीचं बालपण गावीच गेलं असल्याने तिला या गोष्टी ठाऊक होत्या. तिने सुदेशला धीर देत गाडीवर नियंत्रण ठेवत त्या कुटुंबाकडे न पाहता पुढे जायला सांगितलं. यावेळीही मागच्या वेळेप्रमाणे त्या कुटुंबाला मागे सारत गाडी सुसाट पुढे जाते. पण पुन्हा अचानक तोच प्रसंग घडतो. मिनिटाभरात ते कुटुंब आणि तीच माणसं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला यांच्या गाडीला हात दाखवताना दिसत होतं. यावेळी ही गाडी काही थांबवली जात नाही. असाच प्रसंग आणखीन 2 वेळा अगदी घाट उतरेपर्यंत सारखा घडत होता. एकदाचा आंबेडचा घाट उतरला आणि त्यांच्यासोबत घडणाऱ्या या भयानक गोष्टी थांबल्या. या घटनेला अनेक वर्ष उलटून गेली. पण येथून जाताना रोहिणी आणि त्यांचं कुटुंब अजूनही त्याच विचारात असतं की त्यांना ते कुटुंब पुन्हा दिसलं तर